आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो दादू. काय काय कुठे आहेस? दादू ऐक ना, मला थोडा उशीर होईल, पण तू मुलांपासून कुठे लांब जाऊ नकोस हा प्लीज. अरे सायकलचं टायर पंक्चर झालंय माझ्या. काय पंक्चर झालंय? तू कुठे आहे नक्की आता? तू एक काम कर, तू रिक्षा करून ये इकडे. अरे नाही, इथे आजूबाजूला काहीच नाहीये, पण मी आणेन ढकलत सायकल, आणि वाटेत दुकान मिळालं तर काढेन पंक्चर. ठीक आहे? ए गौरी, आता कोणतं दुकान सुरू राहणार आहे आणि इतक्या रात्री कशी येणार तू एकटी? थांब, मी करतो काहीतरी. बरं. काय रे, काय झालं? ते सायकलचं टायर पंक्चर झालंय तिच्या. मी घेऊन येतो तिला. कसा? कसं म्हणजे? चालत जातो आणि मग दोघं मिळून येतो आम्ही सायकलवर. अरे पण सायकल पंक्चर आहे ना. हा पंक्चर आहे ना. मग माझ्याकडे बाईक आहे. पंक्चर नाही ती? नाही. हा चला मग आपण दोघं घेऊन येऊ. मग गौरीजींना कुठे बसवणार? हा कुठे बसवून? हा ते पण आहे. मग मी एकटं जातो ना. तुला मुलांसोबत थांबायला सांगितलंय, नाहीतर रागवतील त्या. हा ते पण आहे. मग काय करायचं? मी बाईकवरून घेऊन येतो. हा झालं तुमचं? पार्टनर तू गेलास तर आई रागवेल, तिला कळेल तू इथे आला होतास ते. रागवू देत, त्यांचे सगळे मूड्स मान्य आहेत मला. त्यांना माझ्यावर रागवू देत, चिडू देत, वैतागू देत. त्यांना मला जी शिक्षा द्यायची ती देऊ देत, पण त्या संकटात असताना मी त्यांची साथ नाही सोडू शकत. बसा गौरीजी. गौरीजी, मी तुमच्याशी बोलतोय. बसा. काही गरज नाही, जाईन माझे मी. रात्र झालीये बरीच. बसा, मी सोडतो. मी काही लहान नाहीये, रस्ता माहितीये मला. ओळखीच्या रस्त्यावरही चकवा लागतो. बसा. काही नसतो चकवा बिकवा. जाईन मी. हट्टी होतो तुम्ही. आणि ही अशी सायकल ढकलत न्यायला किती वेळ लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? मी माझ्यासाठी म्हणत नाहीये. मुलं आश्रमात तुमची वाट बघतायत आणि बिट्टी ही एकटी आहे, म्हणून म्हणतोय बसा. सायकलचं काय, इथे बाजूला कुठेतरी जागा बघून लावून टाकूया. सकाळी नेता येईल. नाही, मी माझी सायकल अशी रस्त्यावर नाही ठेवू शकत. मला ती घेऊन जायची आश्रमात. नाहीतर राहू देत, मी नेईन ढकलत. हे बघा, माझं ऐका.
आमचं घर आहे ते रेवती मॅडम. मी ते असं नाही जाऊ देणार. आणि मी पाहतेच तुम्ही कसं अडवताय ते. आता काय सगळे तारे मोजत बसणार आहेस का झोपणार पण आहेस? कसले तारे मोजते आणि कसली झोप उडवली नाही या गौरीने. आता काय तिचं गेली ना आता ती. गेली ती म्हणजे आलीच कशी ती? आणि आता ती गेली म्हणजे पुन्हा येणार नाही असंही नाहीये ना. आता आली म्हणजे येतच राहणार ती. अगं पण तू तर तिला पैसे देत होतीस ना, तरी कशी काय आली ती इथे? माज आलाय आणि काय. तिला माहितीये मला ती या घरात नकोय. रुद्रशी जवळीक साधलेली मला आवडणार नाही तरी तेच करतेय. आणि एवढं सगळं सांगूनही तिने या घरात यायची हिंमत केलीये. बघ ना, फसवलं ना तिने तुला. पण आता काय करायचं? आता काय करायचं? मला फसवलंय तिने, रेवती पैठणकरला. आणि मला फसवणाऱ्यांना मी सहजासहजी सोडत नाही, हे माहितीये ना तुला. या घरातल्यांची खूप काळजी वाटते तिला. जीव तुटतो ना त्यांच्यासाठी. नंदाईंना बरं वाटल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं टेचात सांगितलं होतं ना तिने मला. नाही त्या अनाथ मुलांसकट तिला रस्त्यावर आणलं ना तर रेवती पैठणकर नाव लावणार नाही.